मी दारू पिलो. अरे काय बोलतोस तू? भानावर तर आहेस का? मी काय बोलतो आणि काय नाही पूर्णतः मी भानावर. अरे आदित्य काय बोलतोयस तू? म्हणजे तू मला शिकवशील की मला काय बोलायचं आहे, काय करायचं आहे? हे मला पूर्ण भान आहे. खबरदार खबरदार जर मला दादा म्हणाला तर. अरे मी तुला काय समजत होतो आणि तू काय निघाला? अरे तुझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला हे शोभत? म्हणजे तू मला सांगशील की मला काय शोभतं, काय सोबत नाही, काय करायला पाहिजे, काय करायला नाही? म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की या चार भिंतीच्या आड जेवढं सुख मला भेटतं तेवढंच मी उपभोगायचं का? पंख फुटलेल्या पिल्याला उड म्हणून सांगावं लागत नाही, पण तो कसा उडतो हे त्याच्या पंखाच्या बळावर अवलंबून आहे. म्हणजे मी ना समज आहे असं म्हणायचं तुला? ना समज? तुझ्यासारख्या इंजिनियरला कोण ना समज म्हणे? अरे हो, मी इंजिनियर आहे. मी इंजिनियर झालो माझ्या चातुर्याने. आणि आणि तू किती स्वार्थी आहेस हे मला आज कळलं. वा आदित्यराव वा. अहो दोन पैसे काय कमायला लागलात? तो स्वतःच्या सख्या भावाला तुम्ही कर्तव्याची भाषा सांगता. ज्या भावाने तुमच्या शिक्षणासाठी, तुम्हाला चांगली नोकरी लागण्यासाठी इथं खेड्यात काड्या मोड्या विकून स्वतःला झिजवलं, त्याच भावाला तुम्ही कर्तव्याची भाषा सांगता. जे तुम्ही माझ्यासाठी केलं ना ते तुमचं कर्तव्य होतं. तुम्ही काय घेतलं माझ्यासाठी? अरे मला शिकून काय फार मोठे उपकार केलेत नाही तुम्ही. अरे तुम्ही तुमचं कर्तव्य केलं. आज मला कळून चुकलं की या कर्तव्यापुढे काही तुमचा तरी स्वार्थ आहे म्हणून. अरे आदित्य काय बोलतोय तू? बोलू दे दादा. दारू पिलं म्हणून कोणी नातेवाईक विसरता का? अहो पण यांना बघा नाही कसं बोलतात. मी समर्थ आहे स्वतःला सावरायला. तुम्ही तुमच्या स्वतःचा बघा. अरे फुकटचं खाण्यापेक्षा काही कामधंदे करा. अजूनपर्यंत हात घडलेले नाहीत तुमचे. तू मला मारलंस. तू मला मारला. तुझी अवकात कधी झाली? माया तू आदित्यवरती हात उचलला. अगं वेडी झालीस का खुळी झालीस तू? आणि काय रे प्रभाकर, तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या बायकोने आदित्यवरती हात उचलला तरी तू गप्प आहेस? अरे आंधळा झालायस की बहिणा झालायस तू? अगं आई आपला आदित्य दारू प्यालाय. बिघडलं कुठं? दारू पिला तर बिघडलं कुठं? अरे एवढ्या मोठ्या हुद्द्यावरती आहे, इंजिनियर आहे तो इंजिनियर. मोठमोठ्या माणसासोबत त्याचं उठणं बसणं आहे म्हणून थोडीफार घेतली असेल म्हणून का हात उचलायचा? एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दोघंही, हे चांगले चांगले कपडा लत्ता घालतो ना ते माझ्या साहेबामुळं. काय होतं या घरात? काय होतं या घरात? अरे कधी सकाळी खाल्लं तर सायंकाळी उपाशी राहावं लागलं, कधी रात्री खाल्लं तर कधी दिवसभर. हे चुटूक चाऱ्याचं जेवण जेवतो ना ते माझ्या आदित्यमुळे. विसरू नका. चल बेटा गया मूर्खांच्या नादीला. आदित्य पाप करा. अरे चुकून अधिकार गाजवला तुझे. तुझ्या वहिनीला बाहेरच्या ममतेला मारले रे तुला. माय आणि ममता. हे माय आणि ममता. आणि आई ही असते ही की आपल्या स्वतःच्या भावाला लागतात. इजा इला झाला. इजा झालं नाही. हे माझ्या कमवलेल्या पैशाची मोठेदारी नाही. आणि ज्याच्याजवळ जर का पैसा असतो ना तर पैशानं बाप भाऊ वहिनी सर्व विकत घेऊ शकतो. अरे स्वतःचा मुलगा उपचाराला पडलाय, आजारानं पडलाय, त्याचा उपचार करायला बसले. मला बघ ना त्या विजयाच्या भूतानं ठेवलं घरात. कमाई पहिले 1.5 जवळीची नाही आणि बोलपानं लाखाचे.
जे घडायला नको होतं तेच घडलं. हे परमेश्वर, अरे कोणत्या जन्माचं पाप भोगवत, अरे माझा आधारच मोडलास. हे जर आपल्या नशिबाचे भोग असतील तर ते भोगावच लागतील का? अहो, पण